मेहकर येथे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन। 5 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनीचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी विभाग, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचे मेहकर येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले। 5 दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनीमध्ये शेतीविषयक 250 पेक्षाही अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत। खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले। पहिल्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनीला भेट दिली आहे, तर पुढील 4 दिवस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनीला भेट देऊन पारंपरिक शेतीसह शेतीला पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पशुपालन यासह विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। आज कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। काय नेमका याचा मागचा उद्देश होता आणि कशा प्रकारचे किती स्टॉल या ठिकाणी आले? हा बघा, आज आपल्या मेहकर लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या वतीने या ठिकाणी हे भव्य दिव्य असं कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी स्वर्गीय पंजाबरावजी देशमुख यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या प्रदर्शनीच्या आणि महोत्सवाच्या मागचा जो हेतू आहे की शेतकऱ्याला शेतीमधलं नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं, त्याची माहिती मिळावी। आज आपण या ठिकाणी उभे आहोत, आज अनेक नवीन पिकाच्या नवीन व्हेरायट्या, मग ते आपलं PKV विद्यापीठ असेल, इतरही आपल्या महाराष्ट्रातले विद्यापीठ असतील, या सगळ्या नवीन जाती आणि व्हेरायटी शेतकऱ्यांना माहीत व्हाव्या, त्या शेतकऱ्यांनी त्या स्वीकाराव्यात व आपल्या शेतीचं उत्पन्न वाढावं। आणि या कृषी प्रदर्शनीच्या मागचा जर तुम्ही हेतू पाहिला तर जो आज आपला शेतकरी आहे तो समृद्ध व्हावा आणि त्या शेतकऱ्याला शेतीमध्ये चांगलं ज्ञान त्या ठिकाणी मिळावं, म्हणून या कृषी प्रदर्शनीचे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलं। जवळपास 250 पेक्षा जास्त स्टॉल शेती विषयक सगळ्या बाबीचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे। आमच्या कृषी विभागाचे, बुलढाण्याचे असेल, आमच्या आत्मा विभागाचे असतील, जिल्हा परिषदचे कृषीचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, या सगळ्यांनी गेल्या 8-10 दिवसापासून अतिशय मेहनत घेऊन हे अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या मेहकर सारख्या आपल्या लहान शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांना काय नेमकं आव्हान? शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आज ही खऱ्या अर्थानं हा कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी ही आपल्यासाठी एक खास म्हणजे मेजवानी आहे। आपण या ठिकाणी यावं, या ठिकाणी अनेक पिकावर चांगल्या प्रकारची माहिती आणि व्याख्यान देणारे व्याख्याते सुद्धा या 5 दिवसामध्ये आपण बोलावलेले आहेत। त्यांचे व्याख्यान आपण ऐकावे। आधुनिक पद्धतीनं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी जर शेती आपल्याला करायची असेल तर सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनीला भेट द्यावी, व्याख्यानाला आपली उपस्थिती ठेवावी, अशा प्रकारचं आव्हान मी त्यांना या ठिकाणी करतो।